कशी हसी काय हसताय ना, हसायला हस पाहिजे. आज आलोय मस्तपैकी कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आणि एस टी स्टँड आहे, बघू शकता किती मोठं. खूप मोठा आहे स्टँड. चला आलेलो आहे बघा, म्हणजे उतरलो आता एसटीतून, मस्तपैकी थेट एसटीत बसलो आणि आलो. खूप गर्दी आहे. चला आता एसटी जर उतरले त्यामुळे थकवा आल्यासारखं झालंय, जरा रस प्यायचा. पाठीमागून एसटी आली, छानपैकी रस प्यायचा आता. रस प्यायचा. आलं बघा मंदिर परिसरात मस्तपैकी गर्दी आहे आणि आज रविवार पण आहे ना, ऊन पण पडलंय छान. काय म्हणतो बाई, काय माहिती. छान आहे, शॉपिंगला पण छान मस्त. पण आता दर्शन घ्यावं वगैरे म्हटलं आणि मग शॉपिंग करायची. चला अशी मंदिराचे 4 गेट आहेत का. आता हे गेट मधून आलं आम्ही. गर्दी बघू शकता आणि आज ऑरेंज कलर आहे मस्त पैकी. छान. साड्या कशा दाखवल्यात मस्त. अरे बापरे, आज जायला सुद्धा गर्दी. बापरे, गर्दी बघू शकता. पूर्ण सगळं मंदिर परिसर गजबजलेला आहे. जाऊया का मग आपण. कुठून आत जायचं, कुणीकडून आत जायचं ते पण कळे ना, एवढी गर्दी झाली. इकडं रांगा तर खूप लागल्यात. ते तिकडे बघू शकता रांगा आहे आज मुख्य दर्शनासाठी. बघू शकता रांगा. अरे बापरे, ही गर्दी. आम्ही आता जातो मंदिरात. बघू शकताय मंदिर परिसरात एवढी गर्दी आहे ना, आम्हाला शिखरापर्यंत जायला पण जागा नाही. पूर्ण भरले म्हणजे ग्राउंड. कुठं जायचं पण तेवढीच रांग. रांगा लागल्यात मंदिरात जायला आणि बाहेर एवढंच पूर्ण परिसर भरलाय. 2-3 दिवस
आज एवढी गर्दी कोल्हापुरात. चला बघू शकताय गर्दी एवढी झालेली आहे ना. आतमध्ये रांगेतून आलोय. शांत गाठलाय गर्दीनं आज. आणि पाऊस पण यायला लागलेला आहे. सगळंच एकदम खूप गर्दी इथं आहे. बघू शकताय दाखवतात देवीचं. असं एवढी गर्दी खूप गर्दी म्हणजे सगळीकडून गर्दीच गर्दी. कोणी राहताच नाही. चला आता आवडतं घेतो. कोल्हापूरमध्ये जोरात पाऊस सुरू झालाय. दर्शन काय बाहेरूनच घेतलंय. पाऊस होऊ शकतो आणि आतमध्ये जायला एवढी रांग आहे. पाऊस चांगलाच यायला लागला. पूर्ण तिथं जाऊन त्या वरनं फिरून मग